पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले अगो कोण इलीत बघ काय गो भाजी बेगिना या 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 बाय म्हणजे ले केली थांबा पहिल्यांदाच इलोस माहेरात दृष्ट काढू होऊया तुझी इला मी बरा वाटला जावई बापूनी तुम्ही घराकडे इल्यात ते बरा वाटला अगो बेगीन आण मग होय होय देविका कसाच बाय अरे देविका कशाक रडतास देविका सांगशील की नाही काय झालं आता हा अगो काही एक जाऊक नाही पहिल्यांदाच माहेरा गेला ना म्हणून त्याचे डोळे भरायले असत देविका गपरव गपरव येतो मी हा हो असा काय पाहुण्यानो लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच तर गेल्यात हा आणि लगेच काही निघाल्यात घरी काम आहे मला थांबावं थोडं वेळ येवा बघूया बसायचं चाय पाणी घ्यावा आणि मग जावा आम्हाला मा इतकी काय घाय नाही जा जाऊची हैसर तर जाऊचा असा येवा बघ्या येवा ऐ येवा बसा बसा गो पाणी घेऊन ये जा बघ्या येते हा जा काय बरा असा मा हो बरा वाटला किती दिवसांनी देविका घरात दिली आम्ही दोघाच असतो ना त्यामुळे कंटाळा येलो पण आता 4 दिवस देविका घरात होतला काय गो देविका आता अभिराम रावांका जर करमत असत की ना तर रो समजला मा बाकी चेडवान माहेराक जास्ती दिवस रावाचा नाही काय हो अभिराम राव बरोबर मा घेवा पाणी घ्या हळू 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 घरात कोणी आठवण काढलेली दिसता गो चहा नाश्त्यांचा बघ काहीतरी त्यांच्या हा बघते हा आणि हे बघ हा ही देविकाची बॅग घरात नेऊन हा हा
काय आहे? अरे भूताखेताच्या खुनाच्या गोष्टी लिहिणारा लेखक माधव नाईक हा असा घाबरतो, हे जर लोकांना कळलं तर काय होईल? हे बघ, मी घाबरलो आणि मला घाबरवलं जातं यात फरक आहे ना. तू एकटी बसलेली असताना असं कोणीतरी तुला टॅप केलं तर काय करशील? मी ऍटलीस्ट बघेन आणि मग रिॲक्ट करेन. थोड ग, मला नाही ते जमत. मी लिहिताना पात्राच्या आत घुसून पात्राला बोलतं करतो. हा, मग कुठवर आलंय लिखाणाचं काम? होईल, लवकरच होईल. विश्वासराव कुठे? मला माहित नाही. का ग? शेठचा फोन आहे ना? हो. हा, मला वाटलंच 2 वेळा कट केलास ना, मला तेव्हाच कळलं. माधव म्हणूनच विचारलं विश्वासराव कुठे आहे, कारण मला त्याच्या समोर जतीन शेठशी बोलायचं नाहीये आणि मला ते इथेही यायला नकोय. आला तरी काय हरकत आहे? हरकत आहे, कारण कशाचाही काहीही संबंध नसला तरी विश्वासराव प्रत्येक गोष्टीचा स्वतःच्या पद्धतीने अर्थ लावतो. अगदी नेनेंच्या खुनाचाही काहीही संबंध नसला तरी. एकदाच हे प्रकरण मिटवून टाक ना. हे प्रकरण तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये, आणि प्लीज तू याविषयी कोणाशीही बोलू नकोस, नाहीतर परत आपल्यावरच संशय यायचा. सोडून देतो विषय, त्याची ती ड्युटी आहे. अरे पण त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय ना. अगं असे कितीचे दिवस राहिलेत आता? तेही त्यालाच माहित. पण सध्या त्याच्याकडे अजून एक जबाबदारी आहे, छायाच्या लग्नाची. चांगलंय, घरातलं कोणी नाही तर निदान तो तरी प्रयत्न करतोय. पण त्याचे हे प्रयत्न फक्त आपल्याला विचारण्यापुरतेच होते की कसं काय? मला वाटतं ना, तो संधी शोधत असावा इतरांना विचारण्याची. तुला काय वाटतं माधव? दत्ता भाऊजी आणि आई तयार होतील? कोणास ठाऊक, हे विश्वासरावलाच माहित असेल. आणि त्यांना तयार कसं करायचं ना, हे सुद्धा विश्वासरावच सांगेल. माधवा, देविका गेला का रे? हो, कधीच गेले ते. तेव्हा पोहोचले पण असतील. अरे बापरे, आधी त्या अभिरामाक फोन कर. का ग, काय झालं? ते का सांग तिथला काय खाऊ नको. देविकाची आऊस तुका माहित आहे ना? अरे खाण्यासून काहीतरी खाऊ घाल तरी. आधीच लगीन झाल्यापासून तो बदललेलो हा. आता काय खाऊ घातल्याने तर आता नको मला. घ्या हो, लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच तर तुम्ही इले असाल. घ्या हो. देविका, आता तूच सांग. बघले मा, अगदी तुझ्या वळणावर गेला आता. अभिरामरावांकडे बघल्याबरोबर अभिरामरावांनी लगेच प्लेटी हात घातल्यानी. अभिरामराव, अहो मी पण ढाकात असोय, माझी पण अशीच गत असा, समजला मा? हो, काहीतरीच काय बडबडतात. खावा हो तुम्ही. बाकी कसा चालला तुमचा? सगळं ठीक चालला मग? आहे कशा तुमची? आहे, बरी आहे माझी आई. काल मका तसं वाटक ना. काल ती अशी बाहेर येली, माका चक्करच इली असती. हळदी कुंकाचा कार्यक्रम ना, आणि देविकाचं पहिलंच हळदी कुंकू, आणि ती अशी बाहेर येली, ह्या असा येणं बरोबर नव्हता. माका काय आवडक ना. आई, मी बोलतय ना, काळजीपोटीच बोलतय ना. अभिरामराव, तुम्ही जरा याच्यात लक्ष घाला आणि नेनेंच्या बायकोचं पण काय तर बघा. ओ, काल काय तिने तमाशा केला न तो, आणि हा का बरा दिसता. तुम्ही काय करू नाही आमका पण माहिती आहे, आणि तुम्ही पण काय करूच नाही हाय माहिती आहे. पण उगीच घरातल्यानी कोणीतरी केला नाही आणि तुमच्यावर इला तर. माझ्या घरातल्यानी कोणी काय केलेलं नाहीये. अहो, ह्या तुम्ही असं सांगताच हो.
पण गावात काय भलताच चालला. अगो तुझं आता तोंड बंद कर. ह्यो विषय आता ह्या घरात नको. अहो घरात आम्ही लेख दिल्या त्यांच्या. तुमच्या मुळे त्याचा त्रास नाही होणार झालं. ह्या तुम्ही सांगताच बरोबर हा, तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पण ह्या काय एकच हा. त्या छायाचा काय चालला बघितलास ना, त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. आई त्यांच्या चहाचं बघ. चहा ठेवलंय मी. अहो गावात चर्चा चालली आ छायाबद्दल. लोक आमका सांगतात कोण होतो पोरगो, काय त्याचं नाव. अजय. हा बरोबर, ह्याच नाव ऐकलेलंय मी. कोण तो, खैसलो तो. नाही म्हणजे मी विचारते, माका माहित नाही म्हणा. पण छान जरा विचार करू खयो. लोक म्हणतो ती दोघा जण फिरतोत, एकमेकांना भेटतोत. अहो काल त्या छाया हळदी कुंकात येऊन मध्येच उभ्या राहला. काय चालला या, आणि तुम्ही काय बोललात नाही. काय प्रॉब्लेम काय तुमचा हा. आमच्या घरातले प्रॉब्लेम्स आहेत ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही का पडताय. तुमच्या मुलीला त्रास नाही होत आहे ना, मग झालं. आणि राहिला प्रश्न छायाचा, वेळ आली ना तर तिचं लग्न पण करून देऊ. पण तुम्ही यात पडू नका. नको पडत म्हणजे आमची लेख दिली आहे तुमच्या घरात. सोयरीक जुळली आपली. लोक आमका विचारतात काय सांगतो आम्ही त्यांना. तुम्ही काही सांगायची गरज नाही, बोललो ना आम्ही आहोत. आणि एवढीच काळजी वाटते ना मुलीची, मग घ्या ठेवून तिला. तुम्ही काय बोलताय. मग सांग ना तुझ्या आईला की आपल्या घरातल्या विषयामध्ये बोलू नको म्हणून. आता धाकटी सून गेली, मोठी घरात असून काय फायदो हा. सरिता मरगो बाय, तुझ्या पाचवीकच पुजलेला हा. तरी बरा यमुना, तू तरी हस, नाहीतर माझा काय झाला असता. आई, लग्न झाल्यावर अभिराम पहिल्यांदा सासरी गेलाय. अगदीच काही खाल्लं नाही ना तर ते बरोबर वाटणार नाही का. वय रे, पण थैसून येल्यावर तो कसं वागता माहित हा ना. देविका चांगली हा रे, पण त्याची आऊस कशी आहे माहित आहे ना तुका. आई काही होणार नाही, काळजी करू नका. काय गो, काय झाला. काय नाही झालेला. तुमचं जर काय महत्वाचं चाललेलं असत ना तर त्या चालू रवान दे. माका भूक लागलेली हा, मी काहीतरी बघूक जाते. पण हे येऊन तरी आयुष्यभर हा काय. तवसर मी रवलय तर बरा. या घरातली माणसं माका काय जगून देणार हो. काय जेवण झाला काय. बघितला काय झालेला नाही हा. झाला की बोलवतय हा तुमका. पाटावर बसवतोय, रांगोळी घालतय, जेवूक वाढतय. हा मासा कर, माझ्या खोलीत हाडून दी, मका चालताला. कित्या घासच भरवताय ना तुमका, घासच भरवताय. झाला ननंद भाऊजाईचा परत सुरू झाला. अगो तू कधी सुधारतल. नाहीच सुधारणार. तुमच्यासारखी माणसं आहात ना आमच्या आजूबाजू. आमचा भला तुमका बघवता हा काय. आता ह्या पण सांग, मी काय केलंय आणि तुका कशाचा त्रास झालो. आमच्या मागे तुमची काय थेरत चालली आहात माहित आहे आमका. कशाबद्दल बोलतोस तू. त्या विश्वासरावान तुमच्या लग्नाचा विषय ह्यांच्या समोर असोच काढल्यान काय. या ब माका काही एक माहिती नाही त्यांना विषय कित्याक काढल्या. ढोंगा करा तुम्ही, हा ढोंगा करा. त्या विश्वासरावान तुम्हीच सांगितलं असाल तुमच्या लग्नाचा. उद्या गावान आमच्या पांडात शाण घातला तर काय करायचं आम्ही. अगं तुका किती काळजी होई. माझे भाव असत ना ते बघून घेतील. एवढा हा ना भावांचा, एवढा हा ना. मग त्या विश्वासरावाक किती सांगितलास. मी ते का काही एक सांगूक नाही. काय चाललेलं आतमध्ये. आता त्या विश्वासरावाक समोर उभं करू काय. उभं करू बरा चांगलंय. मी काय करतल काय करतल. काय करणार, काय करणार. हा
काय करणार सगळ्यांका बघून घेईन तुमच्यामुळे माझ्या नवऱ्यात. सरिता तोंड बंद करतोस का नाही? दत्ता बाहेर सुनीलस ना, जरा शांत राह. छाया काय झालं भांडू? काय नाही झालेला, माझाच डोक्यात फिरला हा. मीच भांडणं उकरून काढते ना, कामा धंदे काय नाही आहेत माका. दत्ता हो 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 शांत राहा, आत्ता काही बोलू नको. दत्ता अरे त्या अभिरामाक फोन कर. काय सांगू सा? अरे तो सासूरवाडीत गेला हा ना, ते का सांग ते काय खाऊ नको. आहे तर आता त्या का कळू काय, आपण खय खय बघायचा. अरे पण नंतर काय उगाच झाला तर. तू या सगळ्यात काही पडू नको, तुकाच त्रास होतो. हा हॅलो. जय श्री कृष्ण, मी बोलतोय. हा बोला शेठ, अजूनही तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे, बोला. अरे मग निलिमा मॅडमना पण सेव्ह करायला सांगा ना माझा नंबर. मी त्यांना फोन लावते, ते कट करते फोन माझा. नाही त्या जरा बिझी होत्या कामात म्हणून. ठीक आहे, मग माझा एक निरोप सांगा. हा बोला. त्यांना सांगा त्या जमिनीवर प्लॅन साठी लागणारा सगळा सामान आज येऊन पडेल. काय आज? हा आज. त्यांना सांगा माझी भेट घ्यायला. मी तिथेच आहे जमिनीजवळ, त्यांना या म्हणून सांगा भेटायला. हा हो हो सांगतो. निलिमा चल जरा जाऊन येऊया. कुठे? अगं ते पाय मोकळे करून येऊया, चल. अरे पण अशी मध्येच काय की त्यात चाललंस? अगं सकाळपासून कुठे बाहेर गेलो नाही ना, म्हणून म्हटलं पाय मोकळे करून येऊया. चल निलिमा चल. अरे पण माधव. अरे मी ड्रेस चेंज करून आलो. चल 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 चल. कपडे काय प्रकारे सांगशील का? असं मध्येच बाहेर जायचं का काढलं? तुला शेठचा फोन आला होता, मी तुला सांगून सुद्धा तू त्याचा फोन उचलत नव्हती. हो मग काय, त्यांनी मला फोन केला. जरा धीर धरायला काय होतं त्याला? लिमा आपल्याला ही धीर धरून फायदा नाही. म्हणजे असं काय बोललाय तो? चल कळेल. आता या ठिकाणी सामान येऊन पडेल. म्हणजे आता काम सुरू आहे तर तुमचा? अरे करायलाच पाहिजे ना. अरे आधीच खूप उशीर झालाय, आता जरा जल्दी जल्दी करायला पाहिजे. पण तुमका तर सगळी जमीन होय होती. पण माधव, आपण आपली सगळी जमीन त्यांना दिलेली नाहीये. इव्हन तुझ्या नावावर जी जमीन आहे त्याचं डील सुद्धा अजून त्यांच्यासोबत कुठे झालंय? एवढा मोठा प्लांट उभा करणारा माणूस याबद्दल विचार करणार नाही का? त्याने नक्कीच याची काहीतरी व्यवस्था केलेली असणार. अरे पण असं कसं करू शकतो तो? मला तर आता विश्वासच बसलाय, तो काहीही करू शकतो. अरे अगदी काही करू शकते मी. म्हणजे तुम्ही प्लॅन सुरू करणारच ना? 100%. आणि जागेचा मिळेल नाही, मी ते मिळवणारच आहे. पण त्यांच्या घरात तर पोलीस आहे ना. विश्वासरावला कळलं तर सगळं. हे सगळं थांबवायला हवं, नाहीतर तो विश्वासराव या जमिनीच्या प्रकरणामुळे आपल्यावरच संशय घ्यायचा. त्याला तर काय निमित्तच हवं. हो ना,
खरा गुन्हेगार सोडून आपल्याच हातात बेड्या पडायच्या आणि घरात कळत आहे. अरे कळू देत, त्यांच्या ते बघून घेतील. अरे मला काय फक्त धंदा करायचा आहे. आणि आपल्याला आपलं रिलेशन टिकवायचं आहे. अरे तुटले तर तुटले रिलेशन, मला काय करायचंय. त्याला काही फरक पडत नाहीये. आता त्यांना स्पष्टच सांगते, त्याला थांबावं लागेल असंच सांगते मी. जय शेठ सोबत